बंगळुरू येथील नॅशनल हायवेवर एक अत्यंत हादरवणारी दुर्घटना घडली आहे। यामध्ये रोडवर एक कंटेनर पलटून कारवर आदळल्याने कारच पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्यामध्ये एकाच कुटुंबातील 6 जण मृत्युमुखी पडलेत। हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला। ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त जत येथील गावात निघालेल्या हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। मृतांमध्ये 3 मोठ्या माणसांचा तर 2 लहान मुली आणि एका मुलाचा समावेश आहे। एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या अपघाती मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रम इगप्पगोळ वय 46 हे मूळ सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी होते। ते बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते। ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त चंद्र इगप्पगोळ व त्यांचे कुटुंबीय तसेच त्याच्या भावाची पत्नी बंगळुरू येथून जत तालुक्यातील गावी जात होते। यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक कंटेनर पलटी झाला आणि तो त्यांच्या कारवरच उलटला। त्यामुळे त्यांची कार कंटेनर खाली पूर्णपणे दाबली गेली आणि गाडीतील सर्वांचाच मृत्यू झाला। बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळेकेरेजवळ ही दुर्घटना घडली। चंद्रम इगप्पगोळ वय 45, त्यांची पत्नी धोराबाई वय 40, मुलगा गण वय 16, मुलगी दीक्षा वय 10, आर्या वय 6, चंद्रम इगप्पगोळ भावाच्या पत्नी विजयलक्ष्मी वय 35 अशी मृतांची नावे। अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली। पोलिसांनी 3 क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहनं हटवली। त्यामुळे गावावर एकच शोककळा पसरली असून कुटुंबावर तर दुःखाचा मोठा आघात झालाय। या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज।